सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 15 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया त्या स्टोरीचे सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही स्टोरी पहिल्यापासून ऐकावी. दीक्षाने अभय आणि जेसीला नको त्या अवस्थेत एकांतात पाहिलं आणि तिला तिच्या प्रणयी भावना अनावर झाल्या. ती धावत बाथरूममध्ये गेली आणि शॉवर खाली उभा राहिली आणि तिच्या शरीराची तगमग थांबली आणि ती खूप खूप रडली. आता पुढे सकाळी जेसी निघून गेली. नेहमीप्रमाणे दीक्षा अभयला नाश्ता वाढत होती, पण ती त्याच्यापासून नजर चोरत होती. तिला खूप शरमल्यासारखं वाटत होतं. ती विचार करत होती की हे मी काय करून बसले. एकतर त्याला कॉफी देताना त्याच्या कपला ओठ लावला, हा पहिला वेडेपणा केला, आणि रात्री त्यांच्या बेडरूममध्ये डोकावून दुसरा वेडेपणा केला. हे खूप चुकीचं आहे दीक्षा. तिनं त्याला नाश्ता वाढला, पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. पण त्यानेही खायला सुरुवात केली नाही, कारण आता पूर्वीसारखं जोपर्यंत ती खाणार नाही तोपर्यंत तोही खाणार नाही. मग तिनं विचार केला, अभय तर आधीसारखा वागायला लागला आहे माझ्याशी. हे योग्य आहे की अयोग्य मला माहीत नाही, पण मी खूप मूर्ख आहे. तो लांब गेला तर मीच त्याला म्हणाले मैत्री करूया, आणि आता तो चांगला वागत आहे तरी मला त्रास होतोय. देवा, काय चाललं आहे माझं हे? अभयचा तरी काय दोष? तो तर अजूनही माझ्यात गुंतला आहे. अजूनही त्यानं लग्न नाही केलं, म्हणजे तो अजूनही माझी वाट पाहतोय हे मला माहीत आहे. आणि जेसीनं मला अभयची शपथ घातली आहे, तरी मी अभयबद्दल असा कसा विचार केला? अभयचं तिच्यावर प्रेम आहे, पण माझ्यामुळे तो लग्न करत नाही. ती असाच शून्यात हरवून विचार करत होती, पण तिचे हात चालू होते, काम करत होते, आणि तो तिचं लक्ष नाही हे पाहून म्हणाला, दीक्षा खातेस ना तू पण? मला निघायचं आहे, उशीर होतोय. आणि तिनंही आडेवेडे न घेता खायला सुरुवात केली. अभयला आता कळलं होतं की रात्रीनंतर आता तिच्यात खूप फरक पडला आहे, पण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तर समजलंच नव्हतं. दीक्षा शांत होती, उदासीन होती. मग तो ऑफिसला गेला आणि तिने फार विचार केला की मी जर एखादी गोष्ट कोणाला स्वतःहून दिली असेल तर पुन्हा माझा तिच्यावर अधिकार राहत नाही. आता माझा अभयवर हक्क नाही. मी आता त्याच्यापासून दूर गेले तरच हे सगळं थांबेल, नाहीतर रात्री मी जशी वागले तसं आणखीन होईल. जेसी तर आधीही येत होती आणि येतच राहील. तिच्यात तर फरक पडणार नाही. त्यापेक्षा मीच दूर जाईन, तरच त्यांचं लग्न होईल आणि माझ्याही मनात तो राहणार नाही. आता अभयला जी अपेक्षा होती त्याच्या विरुद्ध घडत होतं, कारण दीक्षा निस्वार्थी होती. जेसीसारखी कावेबाज आणि लबाड नव्हती. ती त्याग करायला तयार होती. अभय सुखी राहावा जेसीसोबत, इतकंच तिला वाटायचं. पण त्याचं सुख तिच्यात आहे हे तिला कळतच नव्हतं. मग तिने काळजावर दगड ठेवून त्याला फोन केला. त्यानं तिचा फोन पाहिला आणि नक्कीच तिनं काहीतरी ठरवलं असणार. आज दीक्षा काही तो फायनल निर्णय घेणारच असं म्हणून त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, बोल ना दीक्षा, काय झालं? तर ती म्हणाली, अभय, माझं भारतात जाण्याचं तिकीट बुक कर, तेही लवकरात लवकर. शक्यतो उद्याच कर. मला तुझं म्हणणं पटलं आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जायला तयार आहे. आणि हे ऐकून अभयला फार मोठा धक्का बसला. तो मटकन खुर्चीत खाली बसला. त्याला काहीच सुचत नव्हतं की असं अचानक तिनं का ठरवलं. रात्रीचा प्रसंग तिच्या मनाला लागला असणार. शिट, हे काय होऊन बसलं? अभयच्या डोळ्यात पाणी आलं. तो ऑफिसमधून लवकर निघाला आणि दूर कुठेतरी निघून गेला. त्याला आता घरी जाऊन पुन्हा तेच ऐकायचं नव्हतं. ती जाणार ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. खूप रात्र झाली तरीसुद्धा अभय घरी आला नव्हता. आता रात्र बरीच झाली होती. दीक्षा त्याची खूप वाट पाहत होती. मग शेवटी तो घरी आला तर ती त्याची वाट पाहत होती. त्यानं तिला पाहिलं तर काहीच न बोलता तो बेडरूममध्ये निघाला. त्यानं तिला काहीच विचारलं नाही. मग तीच म्हणली, अभय, तो आणलंस माझं तिकीट? आता त्याला तिच्या त्या प्रश्नाचा फार राग आला. तो खाली मान घालून म्हणाला, नाही आणलं. आज वेळ नाही मिळाला, उद्या आणतो. असं म्हणून तो पुन्हा बेडरूममध्ये निघाला. तो नाराज आहे हे तिनं ओळखलं आणि म्हणाली, अभय, जेवण कर ना. तो म्हणाला, नाही, भूक नाही. असं म्हणून तो पुढे निघाला आणि मग पुन्हा मागे वळून म्हणाला, तू जेवलीस? ती म्हणाली, नाही. तो तिला म्हणाला, तू जेवून घे. आणि तू? माझं ऑफिसमध्ये झालंय खाऊन. तो खोटं बोलला आणि ती म्हणाली, पण अभय, मी आता जाणार, आपण शेवटचे एकत्र जेवूया ना. त्यानं एक दीर्घ सुस्कारा सोडला, मनाशीच काहीतरी विचार केला आणि म्हणाला, बरं चल, आलोच. मग दोघेही जेवण करत होते. जेवताना सुद्धा तो गप्प गप्पच असतो. तीही त्याला जास्त बोलत नाही. अभय त्याच्याच विचारात हरवलेला असतो आणि जेवता जेवता त्याला ठसका लागतो आणि पाण्याचा ग्लास घेताना दोघांचाही हात एकाच वेळी ग्लासवर पडतो.
पुन्हा दोघांचा एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो आणि अभय त्याचा हात मागे घेतो. दीक्षा त्याला पाणी देते. अभय गुपचूप आवरतो आणि बेडरूममध्ये जाऊन तसाच छताकडे बघत असतो एकटक. रात्रभर अभयच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दीक्षाचीही तीच अवस्था. पण आता मन घट्ट केलं होतं तिनं. दुसऱ्या दिवशी तो तिचं तिकीट घेऊन येतो. तो सारखा सारखा त्या तिकिटाकडे रागानं पाहायचा. ते फाडून टाकावं असं त्याला वाटलं, पण तिची इच्छा होती. तो काही करू शकत नव्हता. तो तिच्या रूममध्ये गेला. त्याला पाहून तिनं आनंद व्यक्त करत विचारलं, अभय, आणलंस तिकीट? तो म्हणाला, हो, उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे. तो तिच्यासमोर तिकीट धरून म्हणाला. ती म्हणाली, थँक्यू अभय. अरे, तुझी खूप मदत झाली आतापर्यंत. मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार. आणि अभय म्हणाला, उपकार? असं म्हणून कसनूसं तोंड केलं त्यानं. शेवटी आतापर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांसाठी जे केलं ते उपकारच होते तर, असं मनात म्हणाला. आणि ती हसून बोलत होती. तिच्या डोळ्यात त्याला कोणतीही भावना दिसत नव्हती. आज तिला हे कौशल्य कसं जमलं होतं काय माहीत. तिच्या डोळ्यात दिसणारं प्रेम तिला लपवायला कसं जमलं. तिनं का असं केलं? काल रात्रीपर्यंत जे दिसत होतं ते प्रेम कुठे गायब झालं? खरंच दीक्षा आता मला सोडून दुसरं लग्न करेल का? खरंच ती तिच्या आयुष्यात पुढे जाईल का? असा तो विचार करत होता. ती तिची बॅग भरत होती आणि तो तिला शेवटचं म्हणाला, दीक्षा, अगं असं अचानक? ती म्हणाली, अरे अचानक कुठे? तूच त्या दिवशी म्हणाला होतास की नाही की सगळं व्यवस्थित झालं आहे आणि मी केव्हाही जाऊ शकते. मग आता थांबून काय करू? आणि मलाही माझ्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. आता अभय हे सगळं मुद्दाम म्हणाला होता तिच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी, पण त्याचा परिणाम उलटाच झाला होता. तो तिला म्हणाला, दीक्षा, अजून थोडे दिवस थांब ना. ती म्हणाली, अभय, आता थांबून काय करू? अरे, खरं तर मी आधीच जायला हवं होतं. तू घरच्यांना पण सांगितलं आहेस, त्यामुळे कोणाला काहीच त्रास होणार नाही. ती तर अशी बोलत होती की जसा तिला खूप आनंद झाला होता. तिचं बोलणं ऐकून अभयच्या हृदयावर मात्र चरे पडत होते आणि तिची जाण्याची वेळ झाली. आता ती बॅग घेऊन निघाली होती. अभय तिला सोडायला जाणार होता आणि जाताना ती तिच्या हातातील कृष्णाची मूर्ती त्याला देत म्हणाली, ही जेसीला दे, यावर तिचा हक्क आहे. आणि अभय म्हणाला, नाही दीक्षा, यावर तुझा हक्क आहे. ही मूर्ती तुला आईने दिली होती. नाही अभय, आईनं ही मूर्ती त्यांच्या सुनेला दिली होती आणि आता त्यांची सून जेसी आहे. दीक्षा, ती अजून आमच्या घरची सून झाली नाही, तो म्हणाला. आणि दीक्षा मनात म्हणाली, पण बायको असल्याचे सगळे अधिकार तर तिलाच मिळत आहेत. पण ती स्वतःच्या भावनांना आवर घालत म्हणाली, अभय, या मूर्तीवर तुझ्या बायकोचा हक्क आहे. दीक्षा, ती अजून माझी बायको झाली नाही. आणि दीक्षा म्हणाली, मग मी तरी कुठं तुझी बायको आहे? आपला डिवोर्स झाला आहे आणि कोणत्या अधिकाराने ही मूर्ती मी माझ्याकडे ठेवू? दीक्षा, मी तुला तुझा अधिकार द्यायला तयार आहे, पण तूच का नकार देत आहेस? आणि मी पेपर अजून सबमिट केले नाहीत. अभय, आता काय फरक पडतो? कोर्टात पेपर गेले काय आणि नाही गेले काय? आपल्या मनाने तर आपण दूर आहोत ना, मग झालं तर, असं म्हणून तिने बॅग उचलली. अभयला तिचं बोलणं अजिबात सहन होत नव्हतं. तो म्हणाला, नाही दीक्षा, नको ना जाऊ. मी तुला कोंडून ठेवेन घरात. तो रडत रडत बोलत होता. लहान मुलासारखा हट्ट करत होता, पण तिला काहीच फरक पडत नव्हता असं ती दाखवत होती. आणि भावना अनावर होऊन अभयने तिला एक घट्ट घट्ट मिठी मारली आणि तिच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले. तो तिला खूप खूप घट्ट बिलगत होता, पण तिने त्याला हात नाही लावला. एक क्षण मनात आलं की त्यालाही घट्ट मिठी मारावी, खूप खूप घट्ट. आणि तिने तिचा हात उचलला सुद्धा त्याला पकडण्यासाठी. पण पुन्हा मोह आवरला. नाही दीक्षा, आता जर तू विरघळलीस तर पुन्हा इथून तुझा पाय निघणार नाही. पुन्हा अभयपासून दूर जाणं तुला शक्य होणार नाही. आधीच हा निर्णय खूप हिंमत करून घेतला आहे, म्हणून तिने स्वतःला अडवलं. त्याचा वेडेपणा तर वाढतच चालला होता. त्याच्या स्पर्शात आता तिला नेहमीचा निर्मळपणा जाणवत नव्हता, कारण तीच आता त्याला वेगळ्या नजरेनं पाहत होती. त्यामुळे त्याचा नेहमीचा स्पर्श तिला वेगळा जाणवत होता. जो स्पर्श निर्मळ वाटायचा तो आताही निर्मळ होता, पण आणखीन त्यात काहीतरी होतं. मैत्रीपेक्षा आणखीन थोडं काहीतरी जास्त. तो खूप खूप तिला घट्ट बिलगत होता. त्याचे अश्रू तिच्या खांद्यावर गळून खांद्याची एक साईड तिची ओली झाली होती. तिची छाती आता त्याच्या छातीला समोरून भिडली होती आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या आतमध्ये काहीतरी हालचाल व्हायला लागली. आणि ती झटकन त्याला दूर करत म्हणाली, अभय, हे चूक आहे. तुला माझी शपथ आहे, तू जेसीसोबत तरी प्रामाणिक राहा. तिच्यासोबत तुझं आधीचंच नातं आहे आणि तेच पुढे नेतो आणि तेच योग्य आहे. आणि त्यानं तिची शपथ ऐकून रागाने भिंतीवर बुक्की घातली आणि म्हणाला, का का असं करतेस तू? तू जर माझं नाही ऐकलं तर मी माझ्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट करून घेईन. मी तुला आवडत नाही ना दीक्षा, म्हणून तू असं करतेस ना?
ती त्याला ओरडून म्हणाली, अभय खबरदार, मी सांगितलं ना तुला, माझी शपथ आहे. पण अरे हो, मी हे विसरलेच होते की आता माझी शपथ घालून तुला काय फायदा. मी कोण लागते तुझी? कोणीच नाही. मग का पाळशील तू माझी शपथ? अभय, तुला आईबाबांची शपथ आहे. जर पुन्हा असं बोललास तर याद राख. तो अगतिक होत तिचा हात हातात घेऊन म्हणाला, दीक्षा काय प्रॉब्लेम आहे एकदा सांग ना गं मला. मी सगळं व्यवस्थित करेन. मला फक्त तू हवीस. ती म्हणाली, अभय आता तू लहान मुलासारखा वागतोस. लहान मुलाला बाजारातल्या सगळ्याच वस्तू हव्या असतात. हेही सोडवत नाही आणि तेही हवं असतं. तसं झालंय तुझं. पण हा पोरखेळ नाही अभय. आपण मोठे आहोत आणि माझा निर्णय तुला माहीत आहे. कालांतराने मी जे केलं तेच योग्य वाटेल तुला. पुन्हा पुन्हा नको त्यावर बोलायला आपण. ती अशी बोलत होती आणि अभय फक्त अश्रू भरल्या डोळ्यांनी तिला बघत होता. आणि ती म्हणाली, चल उशीर होतोय, फ्लाईट मिस नको व्हायला. आणि ती गाडीत जाऊन बसली. मग अभयसुद्धा जरा वेळाने बाहेर आला. त्याच्या हातात तिने दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती होती. ती मागे बसली होती. त्याने रागातच गाडी सुरू केली. पूर्ण रस्ताभर दोघेही शांत होते. तो आरशातून तिच्याकडे बघत होता, पण तिचा चेहरा तसाच निर्विकार. एकही रेष हलत नव्हती. हा रस्ता संपूच नये असं त्याला वाटत होतं. आणि शेवटी एअरपोर्ट आलंच. तिचंही मन आता जड झालं होतं. पण अभयसमोर कमजोर पडायचं नाही म्हणून ती शांत होती. उष्ण हसू आणत होती, हसत होती. ती त्याला म्हणली, अभय आता इथून पुढे मी जाईन. तू निघ लवकर. लग्न कर आणि सुखाचा संसार कर. नशिबात असेल तर परत भेटू. तो फक्त डोळ्यात पाणी आणून तिलाच डोळे भरून बघत होता. पण डोळ्यातील पाण्यामुळे सगळं धुसर धुसर दिसत होतं. त्याच्या हातात श्रीकृष्णाची मूर्ती अजूनही तशीच होती. ती त्याला बाय करते आणि पाठ फिरवते. आणि तिने तिचे डोळे पुसले. एक दीर्घ श्वास घेऊन सुस्कारा सोडला आणि म्हणाली, अभय मला माफ कर, पण हे करणं योग्य होतं. तरच आपली तिघांची आयुष्य मार्गी लागतील. नाहीतर जोपर्यंत मी इथेच राहीन, तू जेसीसोबत लग्नही करणार नाही आणि मलाही विसरणार नाही. तुझी द्विधा मनस्थिती झाली होती, मला कळत होतं. मी आणि जेसी दोघीतही तुझं मन अडकलं होतं. तिचा हॉटपणा, सेक्सी फिगर तुला भुरळ घालत होती आणि एकीकडे माझा साधेपणा, सौंदर्यसुद्धा तुला हवं होतं. पण आता असं होणार नाही. तू फक्त जेसीचाच असशील. पण खरं तर त्याच्या मनात फक्त दीक्षा होती. पण नालायक जेसीने तो व्हिडिओ दाखवल्यामुळे दीक्षा कोड्यात सापडली आणि त्या दिवशी रात्रीसुद्धा तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करता करता तिने अभयला तिच्या मादकतेची भुरळ घातली होती. आणि मग नेहमीप्रमाणेच अभयचाही नाईलाज झाला होता. आता दीक्षा चेक इन करून गेली होती आणि काही वेळाने तिला एअरपोर्टमध्ये आतल्या CCTV कॅमेरा स्क्रीनवर खूप गडबड चालू होती ती दिसली. सगळे लोक रस्त्यावर जमा झाले होते आणि खूप गोंधळ उडाला होता. तिचं लक्ष तिकडे गेलं. काय झालं आहे कुणास ठाऊक. आणि कोणीतरी म्हणालं, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, खूप रक्त गेलं आहे. एका कारने एका तरुणाला जोरात धडक दिली आहे आणि आता असं वाटत आहे की तो तरुण काही जगणार नाही. आणि हे ऐकून दीक्षा थोडी घाबरली आणि मनातच तो जो कोणी तरुण आहे त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत म्हणाली, देवा त्याला सुखरूप ठेव. मग तिने पुन्हा त्या स्क्रीनकडे पाहिलं. आता ॲम्ब्युलन्स आली होती आणि त्याला गाडीत उचलून ठेवताना तिने त्याला पाहिलं आणि तिने त्याचा शर्ट ओळखला. तो शर्ट तर आज अभयने घातला होता. आणि तिला कळलं की ज्याचा भयानक ॲक्सिडेंट झाला आहे तो तोच आहे. आणि ती जोरात ओरडली, अभय, आणि खूप धावत एअरपोर्टच्या बाहेर आली.